देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. अशा नेत्यांमध्ये काँग्रेसचे मौलाना अबुल कलाम आझाद यांचं नावही आघाडीवर आहे. त्यांचं व्यक्तिमत्व हे प्रचंड बुद्धिमत्ता आणि क्रांतिकारी कार्याचं दुर्मिळ असं रसायन होतं. धर्मशास्त्रात पारंगत असलेल्या मौलाना आझाद यांनी विज्ञान, तत्वज्ञान, गणित आणि तर्कशास्त्रही आत्मसात केलं. पत्रकारिता आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपला अमीट असा ठसा उमटवला. देशाला ब्रिटिशांच्या हुकुमशाहीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याची साथ घातली. अल हिलाल या त्यांच्या नियतकालिकातून त्यांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात रान पेटवलं. 1857चा उठाव अयशस्वी झाल्यामुळे भारतीय मुस्लिमांमध्ये निराशेचं मळब दाटलं होतं. त्यांनी आत्मविश्वास गमावला होता. राज्यकर्त्यांशी जवळीक साधून काही मुस्लिम नेत्यांनी हा आत्मविश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मौलाना आझाद यांच्यासाठी ही बाब देशविरोधी आणि इस्लाम विरोधीही होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं हे मुस्लिमांच्या दीर्घकालीन हिताचं ठरेल याची जाणीव मौलाना आझाद यांना झाली होती. अल हिलालच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्याची साथ घालत असतानाच त्यांनी मुस्लिमांचंही प्रबोधन केलं. त्यावेळी भारतीय मुस्लिमांसाठी ही एक धाडसी तसेच नाविन्यपूर्ण विचारसरणी होती. त्यामुळे मुस्लिम जगतात खल सुरू झाला होता. अखेर मौलाना आझाद यांच्या प्रयत्नांना यश मिळालं होतं. असं सांगितलं जातं की मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबाबत सरोजिनी नायडू यांनी एक विधान केलं होतं. मौलाना आझाद यांची विद्वत्ता समजून घेण्यासाठी ते विधान काय आहे हे सर्वांना माहीत असलं पाहिजे. मौलाना आझाद यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच खूप नाव कमावलं होतं. त्यावर सरोजिनी नायडू म्हणाल्या होत्या, आझाद ज्या दिवशी जन्मले त्याच दिवशी त्यांचं वय 50 वर्ष झालं होतं. सरोजिनी नायडू असं का म्हणाल्या होत्या ते आता आपल्या लक्षात आलं असेलच. ते आझाद या नावानं लेख लिहायचे, त्यामुळं त्यांना आझाद हे टोपणनाव मिळालं होतं. देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी सौदी अरेबियातील मक्का या इस्लाम धर्मियांच्या पवित्र शहरात झाला. त्यांचं खरं नाव अब्दुल कलाम गुलाम मोहिद्दीन अहमद असं होतं. त्यांचे वडील मौलाना सय्यद मुहम्मद खैरुद्दीन बिन अहमद हे त्यांना फिरोज बख्त या नावानं हाक मारायचे. अबुल कलाम आझाद यांच्या मातोश्री आलिया या मक्का येथेच रहिवासी होत्या. त्यांचं कुटुंब सुसंस्कृत आणि सुशिक्षित होतं. आझाद यांचे आजोबा म्हणजे त्यांच्या मातोश्रींचे वडील हे एक प्रतिष्ठित आणि विद्वान होते. 1857च्या उठावाच्या आधी मौलाना आझाद यांचे वडील खैरुद्दीन हे सौदी अरेबियाला गेले होते. तेथे त्यांनी 30 वर्ष वास्तव्य केलं. ते अरबी भाषेचे जाणकार होते. इस्लामी धर्मग्रंथाचे ते विद्वान बनले. त्यांनी अरबी भाषेत एक पुस्तकही लिहिले. खैरुद्दीन हे 1895 मध्ये कुटुंबियांसह भारतात परतले आणि कोलकाता येथे स्थायिक झाले. मौलाना आझाद शाळा किंवा मदरशात गेलेच नाही. त्यांचं सर्व शिक्षण घरीच झालं होतं. वडील हेच त्यांचे पहिले शिक्षक. लहानपणापासून त्यांना भाषणाची आवड होती. असं सांगितलं जातं की एखाद्या व्यासपीठावर उभं राहून ते भाषण करायचे आणि आपल्या भावंडांना आजूबाजूला उभं राहून टाळ्या वाजवायला सांगायचे. त्यांना अरबी, पारसी आणि उर्दू भाषांची आवड होती. इस्लामी शिक्षणासह विज्ञान आणि तत्वज्ञानासारख्या आधुनिक विषयातही ते पारंगत होते. त्यामुळेच त्यांचा दृष्टिकोन व्यापक बनला. प्रारंभिक शिक्षण घरीच घेतलेले मौलाना आझाद उच्च शिक्षणासाठी इजिप्तला गेले. तेथील जामिया अझहर या शिक्षण संस्थेत त्यांनी प्राच्य विद्येचं शिक्षण पूर्ण केलं. सौदी अरेबियातून भारतात परतल्यानंतर कोलकाता ही त्यांची कर्मभूमी बनली. तेथूनच त्यांनी पत्रकारिता आणि राजकारणाचा प्रारंभ केला. मौलाना आझाद यांनी कोलकाता येथून जून 1912 मध्ये अल हिलाल नावाचं नियतकालिक सुरू केलं. राजकारणावर आधारित हे पहिलंच सचित्र नियतकालिक ठरलं. या नियतकालिकाचा खप 52,000 प्रतींपर्यंत गेला होता. या माध्यमातून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली.
लोकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याची ज्योत तेवत राहील याची काळजी घेतली. ब्रिटिशांच्या धोरणांवर घणाघाती टीका करताना लोक स्वातंत्र्य संग्रामाशी जोडले जातील याची काळजी त्यांनी घेतली. अब्दुल कलाम आझाद यांनी ब्रिटिशांच्या धोरणांविरुद्ध टीका सुरू केली होती. त्यामुळे ब्रिटिश सरकारनं 2 वर्षात म्हणजेच 1914 मध्ये अल हिलालवर बंदी घातली. त्यानंतरही आझाद शांत बसले नाहीत. त्यांनी अल बलाग नावानं दुसरं नियतकालिक छापायला सुरुवात केली. त्यातही ब्रिटिशांच्या धोरणांवर कडाडून टीका केली जात असे. हिंदू मुस्लिम एकतेसाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आपल्या नियतकालिकाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय भावना चेतवण्याचा प्रयत्न केला. पैगाम, लिसान उल सिद्दक या पत्रिकाही त्यांनी प्रकाशित केल्या. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी ब्रिटिशांच्या विरोधात पत्रकारितेच्या माध्यमातूनच नव्हे तर जमिनीवर उतरूनही संघर्ष केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. असहकार आंदोलन, भारत छोडो आंदोलन आणि खिलाफत चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे त्यांचा काँग्रेसशी संबंध आला. पुढे ते काँग्रेसचे अध्यक्षही बनले. महात्मा गांधीजी, डॉक्टर मुख्तार अहमद अन्सारी, हकीम अजमल खां आणि अली बंधूंसोबत त्यांचे निकटचे संबंध होते. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. गांधीजींचे विचार आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते देशभरात फिरले. एक महत्त्वाचे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांचा उदय झाला. स्वातंत्र्यासाठी लढा सुरू असताना मौलाना अबुल कलाम आझाद यांना अनेक वेळा तुरुंगवास देखील भोगावा लागला. अशा प्रसंगात त्यांच्या पत्नी जुलेखा बेगम यांनी त्यांना भक्कम साथ दिली. जुलेखा बेगम याही स्वातंत्र्याच्या संग्रामात पतीच्या बरोबरीने लढल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांच्यावर शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी देशासाठी भारी योगदान दिलं. विद्यापीठ अनुदान आयोग आणि अन्य तांत्रिक सांस्कृतिक संस्थांची स्थापना त्यांच्याच कार्यकाळात झालेली आहे. मौलाना आझाद हे 1947 ते 1958 पर्यंत देशाचे मुख्यमंत्री होते. या कालावधीत त्यांनी शिक्षण व्यवस्था सुदृढ करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगासह IIT, IISc, जामिया मिलिया इस्लामिया आदी महत्त्वाच्या संस्थांची उभारणी त्यांच्याच शिक्षण मंत्री पदाच्या काळात झाली. या संस्था आजही उच्च शिक्षणात मैलाच्या दगड समजल्या जातात. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही असे त्यांना वाटत असे. त्यातूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्यावर भर दिला होता. तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षणावरही त्यांचा भर होता. मौलाना आझाद हे केवळ राजकारणातच नव्हे तर उत्कृष्ट पत्रकार, साहित्यिक आणि समीक्षकही होते. त्यांनी शायरीही लिहिली. निबंध, विज्ञानाशी संबंधित अनेक लेखही त्यांनी लिहिले आहेत. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतल्यामुळं ब्रिटिशांनी त्यांना अहमदनगर म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर येथील किल्ल्यात त्यांना कैदेत ठेवलं होतं. त्या दरम्यान त्यांनी गुबार-ए-खातिर हे पुस्तक लिहिलं. मौलाना हबीबुर रहमान खां शेरवानी यांच्या नावे लिहिलेल्या सर्व पत्रांचा त्यात समावेश आहे. साहित्य अकादमीनं प्रकाशित केलेलं हे पुस्तक संशोधक मालिक राम यांनी संपादित केलं आहे. मौलाना आझाद यांचे जीवनकार्य समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं. याशिवाय तजकिरा, तर्जुमान उल कुरान आदी पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्तानं मौलाना आझाद यांची महात्मा गांधी यांच्याशी जवळीक निर्माण झाली. सविनय कायदेभंगासह गांधीजींनी पुकारलेल्या विविध आंदोलनात तसेच सत्याग्रहात मौलाना आझाद सहभागी झाले. मिठावरील कराच्या विरोधात गांधीजींनी मात्र 1930 मध्ये काढलेल्या दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलनातही ते सहभागी झाले. आंदोलनातील सहभागामुळे मौलाना आझाद यांना 1920 ते 1945 दरम्यान अनेक वेळा तुरुंगात जावं लागलं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात आझाद हे 1923 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यानंतर 1940 ते 1946 दरम्यानही ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. भारत पाकिस्तान फाळणीला
मौलाना आझाद यांचा अखेरपर्यंत विरोध कायम होता. हिंदू आणि मुस्लिमांना सामावून घेणारा भारत अस्तित्वात यावा, तो कायम राहावा, यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मुहम्मद अली जिना यांच्या धोरणांना त्यांनी विरोध केला. फाळणीनंतर दंगली सुरू झाल्या. यावेळी मौलाना आझाद यांनी दिल्लीतील जामा मशिदीतून मुस्लिमांना शांत राखण्याचं, भारतात राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यांचं हे भाषण ऐतिहासिक ठरलं. स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्याच्या सभेवर त्यांची निवड झाली होती. मौलाना आझाद हे राष्ट्रवादी नेते होते. वैयक्तिक जीवनात ते एक समर्पित मुस्लिम होते. मात्र खिलाफत चळवळ वगळता सार्वजनिक जीवनात त्यांनी कधीही आपल्या धर्माचं प्रदर्शन केलं नाही. डॉक्टर MM अन्सारी, हकीम अजमल खान, खान अब्दुल गफ्फार खान आणि हसरत मोहानी यांच्याप्रमाणेच मौलाना आझाद यांनाही मुस्लिमांचे नेते असं म्हणवून घेणं आवडत नव्हतं. महात्मा गांधीजींची त्यांची पहिली भेट 18 जानेवारी 1920 रोजी झाली. खिलाफत चळवळीच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात ते सहभागी झाले. मौलाना आझाद दुसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यावेळी जिना यांच्या वेगळ्या मुस्लिम राष्ट्राच्या निर्मितीच्या मागणीचा जोर वाढला होता. जिना यांची समजूत काढण्याची जबाबदारी आझाद यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र जिना हे आझाद यांना भेटू इच्छित नव्हते. मी तुमच्यासोबत बोलूही इच्छित नाही आणि पत्र व्यवहारही करू इच्छित नाही, असं जिना यांनी पत्र लिहून आझाद यांना कळवलं होतं. तुम्ही भारतीय मुस्लिमांचा विश्वास गमावला आहे. काँग्रेसनं केवळ दिखावा म्हणून तुम्हाला अध्यक्ष बनवलं आहे, याची कल्पना आहे का? तुम्ही ना मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करता ना हिंदूंचे. तुमच्यात थोडाही आत्मसन्मान असेल तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, असंही जिन्ना त्या पत्रात म्हणले होते. आझाद यांनी जिन्ना यांच्या या पत्राचं थेट उत्तर दिलं नव्हतं. मात्र त्यांनी प्रतिवाद केला होता. हिंदू आणि मुस्लिम या दोन भिन्न संस्कृती आहेत. त्यांचे धर्मग्रंथ, नायक हे वेगवेगळे आहेत. एका समुदायाचे नायक दुसऱ्या समुदायाचे खलनायक म्हणून नेहमीच उभे राहतात, असं ते म्हणाले होते. मौलाना आझाद यांनी 100 वर्षांपूर्वीच हिंदू मुस्लिमांना एकत्र येण्याची संधी दिली होती. ज्यांना शांतता, सौहार्द हवा आहे, त्या सर्वांनी या दोन धर्मात समानतेसाठी जोर द्यायला हवा, असं त्यांना वाटत होतं. मौलाना आझाद यांनी फाळणीला अखेरपर्यंत विरोध केला. त्यांनी तसं महात्मा गांधी यांच्याजवळ बोलून दाखवलं होतं. मात्र 1947 संपता फाळणीसाठी सरदार वल्लभभाई पटेलही तयार झाले होते. पंडित नेहरू यांनीही फाळणीचं सत्य स्वीकारलं होतं. आझाद यांचाही नाईलाज झाला होता. आझाद यांचे कट्टर टीकाकार असलेले आचार्य कृपलानी यांनी मात्र त्यांच्या पुस्तकात वेगळंच लिहिलं आहे. ते म्हणतात, आझाद यांनी इंडिया विन्स फ्रीडम या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की फाळणीच्या विरोधातील माझं मत मी गांधीजींच्या समोर स्पष्टपणे मांडलं आहे. त्यांच्या आणि गांधीजींच्या या खासगी बैठका कधी झाल्या याची मला माहिती नाही. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या किंवा पक्षाच्या एकाही बैठकीत आझाद यांनी फाळणीला विरोध केल्याचं मला आठवत नाही. स्वातंत्र्यानंतरही भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या मुस्लिमांना आझाद यांनी सावध केलं होतं. त्यांना न जाण्याचा सल्ला दिला होता. तुम्ही मातृभूमी सोडून जात आहात, याचा परिणाम काय होईल याची कल्पना तुम्हाला नाही. तुम्ही जात आहात त्यामुळे भारतीय मुस्लिमांची बाजू कमकुवत होईल, असे ते उत्तर प्रदेशातील मुस्लिमांना म्हणाले होते. आझाद यांना आरोग्याच्या समस्यांचा नेहमीच सामना करावा लागला. 19 फेब्रुवारी 1958 रोजी ते बाथरूममध्ये पडले. त्यांच्या कमरेचं हाड तुटलं. त्यांना पाहण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आले. त्यांना पाहताच ते म्हणाले, खुदा हाफिज जवाहर. 22 फेब्रुवारी 1958 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांना 1992 मध्ये मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्यात आला आहे. हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद. या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे.